बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। नदी नाल्यांना पूर आलाय, रस्ते जलमय झालेत, त्यामुळे नागरिकांची मात्र दाणादाण उडाले। नीरा डावा कालवा फुटल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। बारामतीमध्ये पुराच्या पाण्यात अनेक नागरिक त्या ठिकाणी अडकले। रात्रीपासून या संदर्भात बचाव कार्य सुरू आहे। 8 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। पूरस्थितीमुळे बारामतीतील 3 इमारतीही खचल्याची माहिती आता मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरस्थितीची पाहणी सध्या सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी करून बचाव कार्यासंदर्भात माहिती सुद्धा घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि आता आहे मी काटेवाडीच्या या भागामध्ये ज्या ठिकाणी नीरा डावा कॅनलला भगदाड पडलेला आहे आणि या भगदाड पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। संपूर्ण पाणी आपण पाहू शकता की नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे। सगळे नागरिक हैराण झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतात देखील हे पाणी गेलेलं आहे आणि याचीच पाहणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं केली जाते। आपण पाहू शकता की अजित पवार या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत, ज्या ठिकाणी या नीरा डावा कॅनलला भगदाड पडलेला आहे। याचीच पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं केली जाते। या नीरा डावा कॅनलला 4 ठिकाणी भगदाड पडल्यामुळे शेतकऱ्यांची असेल, नागरिकांची असेल, सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे। धोका त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे आणि याचीच पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं केली जाते। संपूर्ण अधिकारी असतील, सर्व बारामतीतील प्रशासकीय अधिकारी असतील, सर्व या ठिकाणी हजर आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं त्यांना सूचना केल्या जात आहेत। नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतरित केले जाते आणि याचीच संपूर्ण माहिती अजित पवारांकडून घेतली जाते। नेमके कशा प्रकारे हे भगदाड पडलं, कशामुळे पडलं आणि आता काय करता येईल यावरती सर्व उपाययोजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं केल्या जात आहेत। संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत। नेमकं काय झालेलं आहे ही घटना ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं जाणून घेतली जाते। आणि आता यापूर्वी बारामतीतील MIDC परिसरातील ज्या 3 बिल्डिंगा देखील खचल्या होत्या याची देखील पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि यानंतरनं पुढील पाहणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रवाना होतील। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती। तर नीरा डावा कालवा फुटलेल्यामुळे अनेक घरांमध्ये खरं तर पाणी शिरलेलं आहे। संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेले। जे नुकसान आहे ते या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळते आणि त्याचाच हा सगळा जो मलबा आहे तो या ठिकाणी आपण पाहतो। अगदी या वस्तीतल्या सगळ्याच घरांमध्ये जवळपास अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। काहींच्या झोपड्या पडलेल्या आहेत, काहींच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। मोठं नुकसान जे आहे ते या सगळ्या भागांमध्ये झाल्याचं बघायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। तर त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। संत तुकाराम पालखी जो महामार्ग आहे तो पूर्णपणे आता पाण्याखाली गेला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी करण्यात आली।